यवतमाल जिले के 16 तालुकाओं में विभिन्न योजनाओं के तहत 2.5 लाख घरों को मंजूरी दी गई। वनी तालुका में 10,000 मकानों को मंजूरी दी गई। उनमें से कई लोगों को ऊंची कीमतों पर रेत खरीदना पड़ती है। घरेलू लाभार्थियों को 5 ब्रास रेत निःशुल्क उपलब्ध कराने की नीति अपनाई गई है। हालांकि इसका क्रियान्वयन नहीं किया जा रहा। परिणाम स्वरूप कई जरूरतमंद परिवारों के लाभार्थियों के लिए मकानों का निर्माण कार्य रुक गया है, जिसके कारण काम रुक गया है। मानसून के दौरान कई लोगों को कठिनाइयों का सामना करना पड़ेगा। इस ओर ध्यान आकर्षित करने के लिए वानी के निरगुडा नदी क्षेत्र में रेत सत्याग्रह आंदोलन चलाया गया और सरकार के खिलाफ नारे लगाए गए। 2024 पासून डेपोमधील 5 ब्रास वाळू अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर 2025 मध्ये असे वनी तालुक्यामध्ये 10,935 घरकुलं मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि या वर्षी सुद्धा वाळू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने 8 एप्रिलला मोफत वाळू 5 ब्रासचं धोरण काढलं। त्यानंतर सुस्पष्ट धोरण 30 एप्रिल 2025ला काढलं आणि आम्ही 17 एप्रिल 2025ला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं 8 एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळू शकत नाही। मग 30 एप्रिलला त्यांनी सांगितलं घरकुल लाभार्थ्याला आम्ही 5 ब्रास वाळू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं। आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचं योग्य नियोजन करून त्यांना 0 रॉयल्टी पास द्यायचे होते। परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे। बहुधा आजपासून त्या ठिकाणी वाळूसुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते, माहिती काढू। परंतु यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैशाने कर्ज काढलेले पैसे वाढू नाही भेटले, ते लोक कर्जबाजारी होणार अशी दयनीय आणि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जागा करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाळूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदीपात्रामध्ये काय त्रास लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी, कारण गोठ्यामध्ये राहते तालावर झोपून राहिलेले आहे लोक, त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून हसवलं। कारण घर राहणं हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्याय तत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावे म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कसं तरी जीवन या ठिकाणी काढावं लागत आहे। सोबत 2000 मध्ये 5 ब्रास या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त 2000 या ठिकाणी घरपोच देऊ शकतो। या ठिकाणी 7,000 घ्यावं लागते, म्हणजे 5 7 5 35,000 हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाळू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे। सिमेंट ओलवणार ते वेगळा विषय आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे। हे सगळं जगजाहीर आहे। जर तुमच्या आज आम्ही या ठिकाणी वाळू सत्याग्रह ठेवला। या ठिकाणी काल आम्हाला खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्र दिले की आम्ही जे तहसीलदारांना कळवलेलं आहे आणि काल माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी VC करून सांगितलं आता तुम्ही या ठिकाणी विलंब केला नाही पाहिजे, 0 रॉयल्टी पास त्या ठिकाणी दिले पाहिजे। ऑनलाईन नाही दिले तर त्यांना ऑफलाईन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सत्याग्रह करतो आणि माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला उद्यापासून या ठिकाणी वाळूचे पासेस आज किंवा उद्या देऊन ते वाळूचे मोफत लाभ ट्रॅक्टरने घेऊन जाण्याचे देणार आहे का आणि यावर ते देऊ शकत नसेल तर येणाऱ्या 5 दिवसात आम्ही याच ठिकाणी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करणार आहोत आणि आपलं ट्रॅक्टर घेऊन आपलं पंचायत समितीची मंजूरवाली यादी चारगावची शिरपूरची त्या ट्रॅक्टरला लावून तलाठी यांना सूचना करून ग्रामसेवकाला सूचना करून ते उपस्थित राहिले, ठीक आहे, नाही राहिले तर मोफत वाळू धोरणानुसार हक्काची वाळू घेऊन आम्ही इथून घेऊन जाणार। ती चोरी नाही आहे, तो आमचा हक्क आहे।